नाही, स्वागत कोणाचंच नाही साहेब, फक्त संजय राऊत साहेबांसाठी आमच्या दोन ओळी आहेत की साहेब, आम्ही प्रभू श्रीरामाच्या आणि हनुमानजीच्या निष्ठेच्या आणि श्रद्धेची आमची आजी आजोबाकडून ऐकत आलो. छत्रपती शिवाजी महाराजांप्रती बाजीप्रभू असतील, तानाजी मालुसरे असतील, यांची श्रद्धा आणि निष्ठा आम्ही ऐकत आलो आणि प्रत्यक्षात आम्ही अनुभवत आहोत संजय राऊत साहेबांच्या रूपानं की तुमच्या प्रती श्रद्धा आणि निष्ठा आहे आणि ही तुमची आमची सर्वांची निष्ठा आणि या निष्ठेचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय खासदार संजय राऊत साहेब. साहेब एक मिनिट फक्त, या सर्वांच्या एकच फक्त तुमच्या सर्वांच्या निष्ठेचं मी फक्त संजय राऊत साहेबांच्या तुमच्या सर्वांच्या वतीनं यानंतर खासदार संजय राऊत साहेब. आम्ही शिवसेनेबरोबर निष्ठेने राहतो म्हणजे उपकार करत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एवढं दिलेलं आहे या महाराष्ट्राला, आम्हाला सगळ्यांना, आणि माझ्यासारखे लाखो निष्ठावंत शिवसैनिक आहेत. म्हणून ही शिवसेना अनेक संकटामध्ये, वादळामध्ये उभी आहे. आणि एक सांगतो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो, विकला जातो, त्याला काय फार भाव मिळत नाही. पण 15 दिवसापूर्वी इथे एक माल आला आणि 50 कोटीला विकला गेला. तुमचा खासदार आता खासदार गेले म्हणजे गेले. आता आपल्यासाठी ते गेले. आता त्या दुखवट्याला आपण आलेलो आहोत. आता 10व 12व करू आणि पुढल्या कामाला मोकळे हो. फार दुःख करत बसायचं नाही. गाडा पाडा आणि शेवटी भगवा झेंडा फडकवा. $50 कोटी भाव झाला त्याचा. 50 कोटी. खरं म्हणजे या बाजारात त्याला कोणी 500 रुपयाला घेतलं नसतं. तो शिवसेनेमध्ये आला, त्याला माननीय उद्धव साहेबांनी खासदार केला, त्याच्या खांद्यावर भगवी शाल टाकली आणि म्हणून त्याची किंमत 50 कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत 5 रुपये पण त्याची किंमत राहणार नाही. अशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. मला आश्चर्य वाटतं, उद्धव साहेब विकास निधीसाठी गेले. विकास निधी, मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही? 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी या देशाचा विकास करू शकला नाही. त्या नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये जाऊन बघा. रस्ते नाहीत, पाणी नाहीत, पूल नाहीत. ज्या मोदीचे बूट चाटायला आपण गेला तो देशाचा विकास करू शकला नाही. तुम्ही काय विकास करणार आहात? आणि कोणाकडे गेले? तर ज्याने राम मंदिराची लूट केली, राम मंदिराच्या दान पेटीतले 2000 कोटी रुपये ज्या मोदीच्या लोकांनी चोरले, त्या मोदींचे बूट चाटायला हे गेले. तर देशमुखला जाऊन सांगा, ही शिवसेना आहे आणि शिवसेना कधी संपत नसते. ठाकरे कधी संपत नसतात.
ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि या महाराष्ट्रावरती आपली पकड मजबूत ठेवतात. अरे तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात म्हणजे ही मतं लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिली. तुम्हाला गद्दारी करायची आहे तर राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला उभे राहा आणि मग तुम्हाला कळेल या यवतमाळ वाशिमची जनता गद्दारांबरोबर आहे की निष्ठावंतांबरोबर आहे. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव साहेबांचं काल नागपूरला आगमन झालं. प्रचंड गर्दी, प्रचंड. जिथे नजर जाईल तिथे माणसं त्यांच्या स्वागताला उभी. एकनाथ शिंदेनी ते जर बघितलं असतं त्या गद्दारांना मिंदेनं तर त्याला कळलं असतं शिवसेना जागेवरच आहे, शिवसेना जागेवरच राहील आणि तुमच्या छाताडावर पाय दळून पुन्हा एकदा विधानसभा आणि हिंदुस्थानच्या लोकसभेकडे जाईल. ही आजची सभा, आजचा मेळावा निष्ठावंतांचा आम्हाला तेच सांगतोय. यवतमाळ हा कायम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे. सातत्यानं लोक आले आणि गेले पण शिवसेनेचा भगवा झेंडा या यवतमाळवरती कायम राहिला. तो यापुढे कायम राहील. आपण सगळे माननीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक यापुढे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या मागे ठामपणे उभे राहू आणि या यवतमाळच्या मातीमध्ये पुन्हा गद्दारीची कीड लागणार नाही अशा प्रकारची लोक निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. पकड तुम्ही बाहेर